माझ्या डेस्कटॉपला का हात लावलायस? समीदा, तुझा डेस्कटॉप रिकामा होता. तू मला विचारायला हवं होतं, हा माझा मुद्दा आहे. फ्रेंडशिप वेगळी आणि काम वेगळं. हे बघ जेनी, ती प्रेग्नंट आहे. या अवस्थेत मूड स्विंग्स होतात. आपण तिला समजून घेतलं पाहिजे. तू अशी लावून घेऊ नकोस मनाला. नाही वाटलं ना तर तू आमचा कोणाचे डेस्कटॉप वापरू शकतेस. हो ना जेनी, मला वाटतं जस्ट लेट गो यार. नाही मॅम, मी रागवले नाही तिच्यावर. मला फक्त जरा हर्ट झालं. बट ठीक आहे, मी सोडून दिलं. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आणि बघ, आपण लवकरात लवकर तुझा डेस्कटॉप दुरुस्त करून घेऊया. ठीक आहे मॅम. मॅम, मला एक कॉल करायचा अर्जंट. मी जाते प्लीज. वहिनी एक सांगू का? मला जरा काळजी वाटते. कसली? हे नको व्हायला, ऍटलीस्ट आपल्या ऑफिसमध्ये. शेवटी आपली स्ट्रेंथ आपली युनिटी आहे. नका काळजी करू. मी समजावीन समीदाला. आता जे काही झालं ते जेनीने लगेच राधिकाला जाऊन सांगितलं असणार. जाऊ दे, सांगू दे. आणि राधिकाने मला काही विचारलं तर मी सुद्धा चोख उत्तर देईन. समीदा, आर यू स्टिल एंग्री विथ मी? ऍक्च्युली आय एम सो सॉरी समीदा. मी तुझी परमिशन न घेता तुझ्या डेस्कटॉपला हात लावला. अगं, कारण राधिका मॅम मला म्हणाले. एक मिनिट जेनी, मी ना आता इकडे महत्वाचं काम करते. आपण नंतर बोलूया. समीदा, जेनी प्लीज प्लीज. अरे यार, मी खूप दमले यार तुझ्यासोबत फिरून. हो यार, मी पण दमले. पण इट वॉज वर्थ इट यार. आपल्याला आवडले ते 2 रिसॉर्ट्स. माझ्या एका फ्रेंडनी ना क्रूज वर केली होती एंगेजमेंट, माहितीये? क्रूज वर? मला पण करायचं क्रूज वर एंगेजमेंट यार. आधी का नाही सांगितलंस तू? खूप एक्सपेन्सिव्ह असतं करण. ठीक आहे ना, गॅरी करेल ना खर्च. मग ठीक आहे ना, अजूनही वेळ गेली नाहीये. आपण थोडे पैसे भरून आलोय. तू एक काम कर, गॅरी अंकलना कन्व्हिन्स कर. हा चालेल, मी फोन करते. फोनवर बोलायची गोष्ट आहे का ही? तू भेटून बोल, भेटून कन्व्हिन्स कर. ओके ठीक आहे. हाँ बच्चा बोल. ऐक ना, आपण डिनरला जाऊया का? आज का ग? मला ना तुला एक गंमत सांगायची. गंमत सांगायची. ओके ठीक आहे, मग माझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये भेटूया. बरं बरं ठीक आहे, भेटतो. ओके ओके, बाय, सी यू. चला, गॅरी रेडी झालाय भेटायला. आता मी त्याला सांगते आपण क्रूज वर एंगेजमेंट करू किंवा सम डिफरंट लोकेशन ऑल टुगेदर. हा, चल मी रेडी होऊन येते. बाय बाय. काल गुरु आला का लवकर? नाही ना हो, ते आजकाल काम भारी असते ना, म्हणून जरा उशीर होते. तरीच 2-4 दिवसात दिसला नाही. तुम्हाला तर माहितच आहे ना, त्या बाहेर शनायच्या पाठी होता तेव्हा आधी उशीर व्हायचा. आता जरा कामामध्ये लक्ष देते, त्यामुळे थोडासा उशीर होते. राहू दे. बरंय बरंय. आता त्याला कळेल शनाया कशी आहे आणि आपली राधिका कशी आहे ते. कळलंय हो, कळलंय, पण वळत नाही ना. तिथंच तर फार मोठी गडबड आहे. पाय पण वळेल वळेल, हळूहळू वळेल. बरं, आता पहिलं पाऊल उचललंच आहे त्यानं. कसलं? अहो, त्या भैताडीला काढून टाकलं आणि त्यांनी ऑफिसातून. अगं बाई, हो का? बरं झालं, पिढा गेली. बसा बसा, चहा उकळला, आणते. हो हो. वा, चहाचा वासना अगदी जिन्यापर्यंत आला बरं का. या गरमागरम चहा केलाय. या नानी या. आज काय लवकर आला? हो, बायकांनी फतवाच काढलाय. कसला?
लवकर जायचं, उशिरापर्यंत थांबायचं नाही असा. तिकडचा रस्ता निर्मनुष्य आहे ना, रिक्षाही मिळत नाही पटकन. नाही तशी वेळेला कमळा येते रिक्षापर्यंत, पण कशाला उगाच त्रास ना. तर बायका म्हणाल्या, तुम्ही आपल्या लवकर जायचा, आम्हाला काळजी नको. मग काय आले लवकर. घ्या. मला माहित होतं नानीजी तुम्ही येणार आहात म्हणून तुमच्यासाठी मांडला होता चहा. आणि वातावरण कसं ढगाळ आहे नाही, तर म्हटलं फक्कडचा मसालेदार चहा होऊन जाऊ द्या का. वा, आयता चहा तोही तुमच्या हातचा, चकास. आयता चहा पिण्याचं सुख बाईचं बाईलाच कळतं. नाहीतर रोज आपणच करा आणि आपणच प्या. नाही तर काय. पण बहिणी, आता पुढच्या वेळेला तुम्ही दोघींनी माझ्याकडे यायचं ना चहा प्यायला. नक्की नक्की. मी काय म्हणते नानी, आपण ते मुली काय करतात हो ते किटी पार्टी आपण तसं करूया का? पाय पाय करूया की. वा, ही का आणलं हे? अगं बाई, ही कसली खरेदी? समिधासाठी एक छान साडी आणि एक सलवार कमीजचं कापड आणलंय. काही विशेष? आता विशेषच की सगळं. सातवा लागलाय, आता डोहा जेवणाची तयारी करायला पाहिजे. आणि हो, झबली टोपडी दुपटी हेही शिवायला सुरुवात करायला हवी आता. आणि हो, राधिका सांगत होती बरं, डोहाळ जेवणामध्ये समिधाच्या आवडीचे सगळे पदार्थ राधिका स्वतः बनवणार आहे. ते का विचारायला पाहिजे. कुठचं काही कार्य असलं ना की राधिकाचा उत्साह काही बघायला नको. हो ना. कधी करताय डोहाळे जेवण? हो, सगळ्यांच्या सोयीने ठरवूया ना आपण आता. राधिकालाही विचारूया नाही. हो, तिला तर विचारायलाच पाहिजे. अगं बाई, 7वा लागला नाही. नानी, कसे पटापट दिवस जातील ना, कळणार सुद्धा नाही. हो ना, कधी 9वा लागेल, कधी बाळणपण होईल. आता एका मागे एक गोष्टी होणार. मग जी काय धावपळ होणार आहे ती काय विचारू नका. आणि मग आम्ही पाहू सगळ्या नानीची मज्जा. होईन सगळं नीट होईन. आम्ही आहोत ना मदतीला तुमच्या सोबत. सगळं चांगलं होऊ दे, आनंदाचं होऊ दे, सगळ्या आनंदाच्या गोष्टी कानावर येऊ देत बाई. मलाही सारखं असंच वाटतंय, सगळं काही चांगलं होईल. मनही मला एका बाजूनच कौल देते. कसला कौल? मला माहित आहे तुम्हाला थोडं ते आवडणार नाही, पण नानीजी मला का वाटते माहितीये, राधिका आणि गुरु दोघं परत एकत्र येतील. एकत्र आल्याशिवाय राहणारच नाही. बहिणी, तुम्हाला असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण आता असं जर काय घडायचं असेल ना, तर गुरुला दिव्यातून जायला लागेल. म्हणजे राधिकाने जशी अग्निपरीक्षा दिली तशी त्यालाही द्यायला पाहिजे. राधिका सहजासहजी त्याला माफ करेल असं मला तरी वाटत नाही. आणि मला विचाराल ना, तर तिने करूही नाही सहजासहजी माफ. बहिणी, मला समजतंय की तुम्हाला खूप वाईट वाटेल, पण हेच खरंय. म्हणजे एका बाईच्या दृष्टीने विचार करा ना तुम्ही. आता सांगशील का काय गंमत सांगणार होतीस तू? मी विचार करत होते की लोक जसं डेस्टिनेशन वेडिंग करतात ना, तसं आपण डेस्टिनेशन एंगेजमेंट करूया का? अरे मस्त. काय एंगेजमेंट, डेस्टिनेशन एंगेजमेंट? हा, मग ठीक आहे, हरकत नाही, करूया ना. ओके. आणि आणखीन एक आयडिया होती माझ्या डोक्यात, की आता आपण ठरवलंय ना डेस्टिनेशन एंगेजमेंट करायचं, तर मग आपण ती क्रूजवर करूया का? काय क्रूजवर? प्लीज. हो. अगं तू काय बोलतेस कळते ना तुला? बच्चा, तुला कल्पना आहे ना क्रूजवर नाही केवढा खर्च, एका माणसाचं लग्न होईल एवढ्या याच्यात? प्लीज ना आपण करूया ना क्रूजवर. किती ग्रँड एंगेजमेंट होईल विचार कर ना तू. प्लीज. ईशाच्या फ्रेंडनी पण गेली होती यार, असं नसतं मला करायचे. प्लीज. एक शांत हो. क्रूजवर काय क्रूजवर? तुला एक गोष्ट लक्षात येते का? उद्या समजा मला राधिकाने डिवोर्स देताना मला पोटगी मागितली, तर मी पैसे कुठून आणणार आहे? आतापासून जरा सेव्ह कर ना थोडेसे. तू नुसतं ते रिझन दे, मला डिवोर्स काय देत नाही तू. बच्चा, सगळं नीट होणार आहे. माझं काहीतरी प्लॅनिंग असेल की नाही, जरा विश्वास ठेव ना. ऐक, मी काय म्हणतोय, आपण छानच करूया ना. म्हणजे तू ते बँक्वेट हॉल वगैरे सगळं बुक कर, किंवा डीजे पार्टी सगळं करूया. पण तुझ्या मनासारखं जे तुला हवंय ते सगळं करूया, पण जरा बजेटमध्ये. हा प्लीज. ठीक आहे, पण डेस्टिनेशन तरी बघूया आपण कुठेतरी. हो ठीक आहे. ऐक, मला एक इम्पॉर्टंट फोन कॉल करायचं, विसरलेच होते यार. बरं तू कर, फक्त मला सांग आईस्क्रीम कुठलं खाणार? तुला माहिती आहे ना मला कोणता आवडतो. हा ओके. आण. हॅलो, कसा आहेस रे सम्या?
अरे आधी मला सांग, तू कशी आहेस राधा? एकदम बढिया. हा, वाटतच आहे आवाजावरून. सगळं एकदम मस्त टकाटक. तू कसा आहेस? आणि इतक्या दिवसांनी आठवण आली काय? नाही ग, आठवण तर रोज येते ग राधा, रोज येते. म्हणजे अमेरिकेत नाही, इथे ब्रेड खाऊन खाऊन पहिले सगळ्यात आठवण कोणाची येते तर आईच्या जेवणाची. चहा घेताना बाबांची, नानाजींची तर फार आठवण येते. कधी आळस आला ना कामाचा तर तुझीही आठवण येते. म्हणजे तुझी म्हणजे तू सतत जे ओरडायचीस त्याची आठवण येते. अथर्वची पण खूप आठवण येते ग. ऑफिस मधले सगळे, गुज्जूभाई, आणि खूप वेळ राग नाही ना आला तर गुरुची पण आठवण येते. आणि हो माझा बच्चा, त्याची पण येते. तुझा? माझा म्हणजे गुरुचा बच्चा शनयाची पण खूप आठवण येते. त्यांचं सध्या बिनसलंय. का ग? यांनी तिला कामावरनं काढून टाकलंय. अरे काय सांगतेस काय? अरे ही तर हॉट न्यूज आहे. हा, मी तुला म्हणालो होतो ना राधा, या रिलेशनशिपला काही अर्थ नाहीये, फार काळ टिकणारच नाहीये. आपण राधा, काही असलं तरी तू पटकन यावर काही विश्वास वगैरे ठेवू नकोस. हा, म्हणजे बेसावध राहू नकोस. हा, कारण गुरु आहे ना, हा अतिशय कनिंग माणूस आहे. उलट्या काळजाचा म्हणतात ना तसा. सौमित्र, त्याचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पटतंय ना तुला? हे बघ, तुझं म्हणणं मला पटतंय, बरोबर आहे तुझं. पण तुला सांगू का, या सगळ्यामध्ये ना मी तटस्थ राहायचं ठरवलं. जे जे होत आहे ते फक्त बघायचं, बाकी काही करायचं नाही. करेक्ट आहे राधा, करेक्ट आहे. यामुळे तुला नक्कीच त्रास होणार नाही, पण माझं म्हणणं एवढं आहे की अलर्ट राहा फक्त. हो सौमित्र, काळजी नको करूस. खरं सांगू राधा, मला ना मुंबईत यावंसं वाटतंय का आत्ता. असं एक मोठी सुट्टी टाकतो, येतो आणि धमाल करूया फक्त, बस. ये ना मग. नाही तर तू येतेस का US ला? तसंही तू प्रॉमिस केलं होतंस तू येणार आहेस म्हणून. हो हो हो, ते यायचं तेव्हाचं तेव्हा बघू. बरं ठीक आहे, चल भेटू. सी यू सून. बाय. हो हो हो, बाय. सौमित्र म्हणतो ते बरोबरच आहे. यांच्या नुसत्या बोलण्यावरती विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. काय काय एवढी खुश काय दिसतेस? काय झालं? गेस व्हॉट, मी कोणाला फोन केला होता? कोणाला? केड्याच्या मावशीला. हा, मग काय म्हणाले? अरे तिने एंगेजमेंटची डेट सांगितली आपल्या आईच, फिक्स 30 जून. बापरे, 30 जून म्हणजे आलंच की. हो ऑब्विसली. आणि तिने सांगितलं की इव्हनिंगला करा, गुड टाइम. अगं ते सगळं ठीक आहे. मला टेन्शन असं आहे की इतक्या कमी दिवसात अजून किती खर्च येणार आहेत. ए बच्चा, तू प्लीज जरा जपून खर्च कर ना यार, मला टेन्शन येतं. हो फाईन, ठीक आहे. बट ऐका, आता आपल्या दोघांना बारीक झालं पाहिजे. वी शुड लुक स्लिम बिफोर द एंगेजमेंट, ओके? आणि उद्यापासून आपण जिम आणि डाएट स्ट्रिक्टली फॉलो करायचा, ओके? उद्यापासून? हा. अगं पण मग हे आत्ता खाल्लं तर चालेल ना? आता खा रे, उद्यापासून नाही खायचं, ओके? हा ठीक आहे. बरं ऐक, मी काय म्हणतो, हे आपण गाडीत जाऊन खाऊया का? मी बिल भरून आलो. हा, चल. यार स्टेटस टाकायचंय, काय करू? ठीक आहे, पिक नाही पोस्ट करत, नुसतं स्टेटस टाकते. हॅशटॅग समथिंग न्यू, हॅशटॅग लाईफ चेंजिंग, हॅशटॅग लव इज इन दी एअर, and 15 days to go. वाह, खूप दिवसांनी तुझ्या हातची कॉफी प्यायले. हल्ली येतेस कुठे इकडे? हल्ली वेळच नाही मिळत. बट आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. राधिका मसाले अशीच मोठी होणार बघ, सगळं मार्गी लागेल. हळूहळू जम बसतोय. पण आता या अशा कमी ऑर्डर्स करून भागणार नाही. व्याप वाढवला पाहिजे, अजून ऑर्डर्स मिळवल्या पाहिजेत. सगळं नीट होईल ग, नको टेन्शन घेऊस. तुझं काम कसं चाललंय? माझंही मस्त. कदाचित US ला जाईन मी. काय सांगून राहिलीस? हो हो, 2-3 इव्हेंट्स आहेत तिकडे, बघूया. अगं मग गेलीस की सौमित्राला भेट ना. आता भेटणारच ना त्याला. आजच फोन होता त्याचा. इथलं सगळं सांगितलं त्याला. त्याला खूप काळजी वाटते ग माझी. सांगत होता तू सावध राहा, हे कसेही वागू शकतात. गुरु काही करणार नाही. तू नको त्याच्याकडे लक्ष देऊस आणि स्वतःच्या कामावर कॉन्सन्ट्रेट कर. हा, तू काही कामात आहेस का?
चल मी निघते. नाही ग, ते सोशल साईट वरती स्वयंसिद्धाचं पेज ओपन केलंय ना, त्याच्यावरतीच पुढचे इव्हेंट्स कार्यक्रम त्याची माहिती टाकत होते. हो का? तुझं पेज ऑपरेट करतेस ना तू? नाही रेवती, वेळच मिळत नाही हल्ली. राधिका, वेळ काढावा लागतो या गोष्टींसाठी. हो, आता ती शनाया बघ, सतत फोटो टाकत असते, तासाला स्टेटस अपडेट करत असते. तिला काय, तिला कुठली कामं असतात अशी? ए, तिचं आजचं स्टेटस बघूया. नको ग रेवती. थांब ग. रेवती पुन्हा पण ना. राधिका, हे काय आहे? समथिंग न्यू, लाईफ चेंजिंग, लव्ह इज इन द एअर, जस्ट 15 days टू गो. राधिका, हे काहीतरी वेगळं वाटतंय. हा, गुरु आणि शनायाचं ब्रेकअप नक्की झालंय ना? शन्याशी ब्रेकअप झाल्याचं जर नाटक करत असतील ना हे, तर हे नाटक यांना खूप महागात पडेल. चल चल बच्चा, कोणी बघायचं तिथून. अगं इथे बघतील ना तू. निशाचा फोन. हॅलो, तू डोक्यावर पडलीस का जरा? का, मी काय केलं? अगं इडियट, म्हणजे त्या सोशल साईटवर कशाला स्टेटस टाकलंयस? हा ते ना, ठीक आहे, काय कळतंय त्याच्यातनं, किती वेग येते. अगं हो, पण एवढं तरी कशाला टाकायचं? त्या गुलमोहरवाल्यांनी कोणी बघितलं म्हणजे? अगं काय यार, काहीच नाही करायचं का? शी बाबा, जाऊ दे, फोन ठेव तू. जाऊ दे. काय कटकट आहे यार हिची. काय झालं? काही नाही, मी आपल्या एंगेजमेंट बद्दल जरा इनडायरेक्टली टाकलं सोशल मीडियावर, तर चिडते उगाच. हा, तू वेडी आहेस का डोक्यावर? तू काय तू आत्ताच्या आत्ता डिलीट कर प्लीज. अरे पण तू बघ ना, किती वेग आहे यातनं, काहीच कळत नाहीये. कुणाला ज्याला कळायचं त्याला बरोबर कळ. तुला कळतंय का? या राधिकाला कसंही कळेल आणि तिला नाही कळत तर तिची सेना आहे. तू नको ना यार असं वेडेपणा करू प्लीज. एंगेजमेंट पर्यंत हे असलं काही करू नकोस ना. नाही करत. नाही करत म्हणजे तुला एक लक्षात येते ना गोष्ट, की आता जर हे परत काही लपड झालं तर निस्तरणं मुश्किल होईल. प्लीज एंगेजमेंट पर्यंत काही इश्यू करू नकोस. ओके? बापरे, आता मला अजून टेन्शन आहे की आई बाबांना पटवून द्यावं लागेल की आपलं ब्रेकअप झालंय, त्यासाठी काहीतरी मेजर करावं लागेल आता. हे काय चाललंय तुमचं? काय चाललंय? तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळणार नाही? त्या दिवशी तुमच्या खिशातनं पडलेली रिसिट मी पाहिली. अंगठी घेतलीत, एवढी महागडी, कुणासाठी? शन्यासाठी. सगळी नाटकं चालली आहेत तुमची. फसवताय आम्हाला. अजून किती दिवस अशी फसवणूक करणार आहात? तू कोण रडते? या असल्या पोरासाठी काय गरज नाही. अरे ज्याला आपली किंमत नाही त्याला काय महत्व द्यायचं आहे? पा जरा आईंकडे बघा. तुमच्यासाठी जीव तुटतो त्यांचा. अथर्वकडे बघा जरा. कोणाचा विचारच करत नाही. सगळी बंधनं झुगारून दिली आहेत तुम्ही. काहून तो असं करते करू? आजवर मी ती बाजू घेतली ना, त्यासाठी तुला विचार केला ना. यायलाही जुमानलं नाही मी त्यासाठी. तू माझी एवढी शिल्ला टाकली नाही करू. उतरून गेला तू बस झाला आता. आता ना मी तुमच्या विरुद्ध लिगल ऍक्शन घेणार आहे. सगळे विटनेसेस उभे करणार. रेवती आहे, नानाजी आहे, सगळ्यांना बोलवणार. थांबा, आता दाखवतेस तुम्हाला. बोलो सगळ्यांना. हात होऊन जाऊ दे ना. दूध का दूध आणि पाणी का पाणी. नानाजी, नाही मी काय नाही. मारू नका. मारू तू. हे सगळं स्वप्न होतं. काय करू या राधिकाचं? नशीब हे सगळं खरं घडलं नाही. पण असं घडणार नाही कशावरून? राधिकाला नक्कीच माझ्याबद्दल संशय असणार, म्हणून अशी रोखून बघते. मला आजकाल भीतीच वाटायला लागली तिची. नाही, नक्की काहीतरी गडबड होणार आहे.
नाही खरं तर काही गडबड व्हायला नकोय. मलाच काहीतरी केलं पाहिजे. शनाया आणि माझं भांडण यांच्या समोर यायला हवं, म्हणजे यांची खात्री पटेल. बाबा नसताना झालं तर फारच बरं. हा, असंच करतो. आत्ताच बच्चाला कळवतो. पण बाबा असतील का घरात?